नमस्कार सर्वांना, मी रेश्मा जॉय अँड फील या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही चाललेलो आहोत गावाला आणि आमचा अमृतसर टू सातारा हा ट्रेन जर्नी प्रवास नक्की बघा। गावाला जा किंवा एखाद्या ट्रिपला जा, अगदी शेवटपर्यंत आपली ही पॅकिंग चाललेली असते। फायनली आमची इथे पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत रेल्वे स्टेशनला। 20 ते 25 मिनिट लागतात रेल्वे स्टेशनला पोहोचायला। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत अमृतसर रेल्वे स्टेशनला। यात्रियों के पास ध्यान दें, गड्डी नंबर 152112 अमृतसर दरभंगा एक्सप्रेस अमृतसर तो चलके दरभंगा। आता आमची ही गोल्डन टेम्पल ट्रेन निघालेली आहे। अगदी वेळेवर निघाली ही ट्रेन। इथे पहिला टास्क म्हणजे आपला सीट नंबर शोधायचा। ज्यादा तर आम्ही ट्रेन ज्यावेळेस येत असते त्यावेळेसच आम्ही सीट नंबर बघून घेतो, कारण बोगीवर 1 to 6, 6 to 12 असे नंबर लिहिलेले असतात आणि त्या दरम्यान आपला सीट नंबर बघायचा, कारण आमच्याकडे बॅग्स खूप असतात। मग ज्या दरवाजाकडून आपल्याला जवळ आहे सीट नंबर त्या दरवाजातून आपल्याला साहित्य नेण्यास सोयीस्कर राहते। तरी आमच्याकडे ह्या वेळेस जाताना खूपच कमी बॅग्स होत्या, त्यामुळे एवढा काही त्रास झाला नाही। नंतर आम्ही आमच्या बॅग्स लावून घेतल्या। सीटच्या खाली तुम्हाला बॅग ठेवण्याची सुविधा असते आणि लांबचा प्रवास असेल तर तुम्ही ती लॉकही करू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त एक साखळी चेन आणि लॉकची गरज असते। अमृतसरमध्ये खूपच गरमी होती, बिलकुलही पाऊस नव्हता आणि पाऊस जरी आला तरी 1 तासभर असा येतो, त्यामुळे खूप गरमी जाणवते इकडे। कडक उन्हाळा आणि कडक थंडी पडते इकडे। आमच्या ज्या तिकीट्स आहेत त्या AC 2च्या आहेत आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक छोटासा टेबल दिलेला असतो। त्या टेबल खाली असे बॉटल होल्डर दिलेले असतात। AC 2 मध्ये पडदे असतात तर AC 1 मध्ये डोअर सिस्टीम असते। तर आपल्याला काय काय सुविधा मिळतात हे दाखवते मी आता तुम्हाला। तर इथे हे पॅकिंगमध्ये बेडशीट दिलेले असतात। 2 बेडशीट मिळतात आपल्याला, त्यामध्ये ब्लँकेट एक मिळते। मी ओपन करून दाखवते। यामध्ये आपल्याला एक नॅपकिन मिळतो आणि ह्या 2 बेडशीट पहिले असेच द्यायचे, परंतु आता पॅकिंग सिस्टीम आलेली आहे। पॅकिंग मध्ये दिलेले जातात हे। इथे आता बेडशीट टाकायचं चाललेलं आहे। तर एकच बेडशीट उपयोगी पडते, बाकी ते दुसरे बेडशीट असते ते आम्ही ब्लँकेटवर ज्यादा तर घेतो, कारण की थंडी जर जास्त जाणवली तर ब्लँकेटवरून घेता येते। दुसरे बेडशीट ज्यादा तर उपयोगी नाही पडत। यामध्ये आणखीन एक म्हणजे पहिले नॅपकिन मिळत नव्हते, आता नॅपकिन ॲड झालेले आहेत। 6:50ला आमची सायंकाळी ट्रेन होती आणि गावाला जायचे म्हटलं की आपले खूप गडबड राहती। किचन वगैरे आवरायचं, साफ करायचं, जेवण, कपडे पॅकिंग, डॉक्युमेंट्स हे खूप व्यवस्थित बघावं लागतं। इथे दोन्ही सीटवर बेडशीट टाकून झालेले आहे। आमच्या 2च सीट कन्फर्म झालेल्या आणि एक सीट होती ती RAC मध्ये राहिलेली। RAC म्हणजे दोघात एक सीट। नंतर व्यवस्थित अरेंजमेंट झाल्यानंतर आम्ही इथे चहाचा आस्वाद घेतला। टाइमपास झाला की आम्ही रात्रीचं जेवण केलं। मी हे घरीच बनवून आणलेलं जेवण। यामध्ये चपाती, मसाले भात, ड्रायफ्रूट लाडू, बीन्सची भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि लसूण खोबऱ्याची चटणी आणली होती।
दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणलं लवकर उठायला नको, पण आमचा श्री बघा म्हणायला लागला मम्मी उठ, मला बघायचे खिडकीतून. सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आम्ही आपला नाश्ता करून घेतला. यामध्ये मी खिचडी आणली होती, ड्रायफ्रूट लाडू आधीच बनवलेले मी, आणि फ्रूट्स वगैरे सुद्धा मी तिकडूनच घेतलेले होते. येतानाच आमच्या इथल्या शॉपमधून घेऊन आलेली होती मी, कारण ट्रेनमध्ये खूप महाग राहतात वस्तू. आपण साधे स्नॅक्स वगैरे घेतले तरी त्याचे डबल चार्जेस असतात. फ्रूट्ससुद्धा महाग पडतात, त्यामुळे मी जादा तर घरूनच घेऊन येते. इथे बघा बाहेरचा नजारा किती सुंदर दिसत आहे. पावसामुळे सगळीकडे हिरवेगार झालेले आहे. आलो त्या दिवशी रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला घरचे जेवण पुरले. नंतर आम्ही रात्री ऑनलाईन मागवले. यामध्ये सुद्धा आम्हाला खूप छान थाळी भेटलेली. 170 मध्ये आम्हाला ही थाळी भेटलेली आणि खूपच सुंदर होती. नंतर आम्ही बोरिवली रेल्वे स्टेशनला उतरलो. इथे पोचल्यावर एवढा पाऊस आहे की बासच, बोलायच नको. इथे आमची अशी गंमत झाली की अमृतसरला बिलकुल पाऊस नव्हता आणि इकडे आल्यानंतर एवढा पाऊस. त्या दिवशी आम्ही गावाला गेलोच नाही त्या रात्री. मग आम्ही कल्याणला राहिलो एक दिवस आम्ही कल्याणला स्टे केला आणि नंतर आम्ही गणपतीचे काम कुठपर्यंत आलेले आहे, स्टोन वर्क वगैरे मोती वर्क, ते बघायला गेलो. इथे एवढ्या छान गणपतीची मूर्ती होत्या, खूपच सुंदर होत्या. गणपतीची मूर्ती पाहून झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून पॅकिंग केली पूर्ण आणि थोडेफार साहित्य कल्याणमध्येच ठेवले आणि जेवढे लागणार होते तेवढेच घेऊन सातारला चाललो. आता इथे आमची अशी गंमत झाली की त्या दिवशी महालक्ष्मी एक्सप्रेस ही सातारा जाणारी ट्रेन पावसामुळे लवकर आलेलीच नव्हती. ही ट्रेन रात्री कल्याणला 9:30 वाजता पोहोचणार होती. ती आमची पहाटे 3:30-4ला पोचायला गेली आणि पहाटे आम्ही सातारला पोचणार होतो. ते आम्ही 12 वाजले आम्हाला पोचायला सातारला रेल्वे स्टेशनला. सकाळी उठल्यावर बाहेर बघितलं तर खूप सुंदर नजारा होता. अगदी हिरवेगार डोंगर मस्तच झालेले होते. पावसामुळे इकडे पाऊस असल्यामुळे खूपच हिरवेगार दिसत होते. आणि मेन म्हणजे महाराष्ट्रात आल्याचा आनंद काही वेगळाच असतो. आपण ते शब्दात नाही मांडू शकत. तर इकडचे वातावरण सुद्धा आपल्याला सूट होणारे असते. सातारा रेल्वे स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही तिथे ऑटो करून सातारा बस स्टँडला पोचलो आणि नंतर आम्ही सातारा बस स्टँडवरून गावाला जाणाऱ्या बसने म्हणजेच लाल परीने प्रवास सुरू केला. तर अशा प्रकारे सुट्टीचे 4 दिवस आमचे मार्गी लागलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. आणि खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुन्हा.